हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, गृहिणींना नेहमी सकाळी पडणारा प्रश्न म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं. तर मला देखील हाच प्रश्न पडला होता. तर आज मी ठरवलं होतं की आपण दावणगिरी लोणी डोसा करूया. दावणगिरी डोसा हा कर्नाटक जिल्ह्यातील दावणगेरे या शहराच्या नावापासून याला दावणगिरी असं नाव पडलेलं आहे. चला तर बघूया आज आपण दावणगिरी लोणी डोसाची रेसिपी. तर डोसा बनवण्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ घेतलेत, साधे तांदूळ, आणि त्यामध्ये पाव कप उडीद डाळ, थोडेसे साबुदाणा, पाव कप पोहे, अर्धा चमचा मेथीचे दाणे असं सगळं छान धुवून घेतलं आहे. 2-3 वेळेस हे सगळं साहित्य धुवून घ्यायचं स्वच्छ, आणि त्यानंतर तांदूळ बुडतील एवढं पाणी घालून हे 4-5 तास आपण भिजत ठेवणार आहोत. तर आता 4-5 तासानंतर हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया. आता हे वाटताना आपण जे त्यामध्ये भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी यामध्ये घालून हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, एवढं छान बारीक स्मूथ पेस्ट झालेली आहे या वाटणाची. तर अशाच प्रकारचं वाटण झालं पाहिजे, हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि आता हे मिश्रण आपण रात्रभरासाठी त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर हे मिश्रण छान आंबवायचं आहे. तर मंडळी, सकाळी सकाळी हे मिश्रण आता व्यवस्थित छान फुगून आलेलं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे पीठ लवकर फुगते आहे. तर आता आपण आधी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे कोथिंबीर, जिरं, डाळं, खोबरं आणि मिरची असं घेतलेलं आहे, आणि त्यात थोडीशी चिंचही टाकणार आहे. तर आपण आधी चटणी बनवून घेऊया. कोथिंबीर खोबऱ्यासोबत तुम्ही थोडीशी चिंच किंवा दहीही घालू शकता, आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर असं घालून ही चटणी वाटून घेऊया. आता या चटणीला आपण छान फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घेऊ, आणि ही फोडणी आपण या चटणीवर घालून छान चटणी तयार होईल. चला तर मग आता आपण डोसे बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी डोशाच्या पिठामध्ये चवीनुसार, आवडीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि मी इथे तवाही गरम करत ठेवलेला आहे. तव्याला आधीच तेल लावून घ्यायचं आहे. तव्याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे. आता आपण यावर डोशाचं बॅटर घालून पसरवून घेऊया. बॅटर घालून झाल्यानंतर 1-2 सेकंदांनी यावर आपण झाकण ठेवूया
आणि 10-15 सेकंदासाठी हे झाकण ठेवून त्यानंतर आपण डोशावर बटर किंवा लोणी लावून घेणार आहोत. घरगुती लोणी असेल तर त्याची चव जास्त छान लागते, त्यामुळे तुम्ही घरगुती लोणी असेल तर तेच लावण्यास प्राधान्य द्या. मी सुद्धा इथे घरी तयार केलेलं लोणीच डोशाला लावलेलं आहे, त्यामुळे डोशाला छान चव येते. लोणी लावल्यानंतर डोसा दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे डोसेही मी तयार करून घेते छान. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही हे डोसे खूप आवडतील. तर हे बघा, दावणगिरी लोणी डोसे तयार आहेत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी देखील तयार आहे. तर आता मी थोडं टेस्ट करून बघते. वा, खूपच छान स्पंजी झालेला आहे डोसा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूच पुढच्या अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत.